इथे आदर्श करिअर पॉईंटनी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभार गोरक्ष सांगळे सरांचे. आणि इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. माझी जर्नी खूप लॉंग आहे आणि मी असं डीपमध्ये तुम्हाला सांगायला गेले सुरुवातीपासून तर सगळे बोर होतील आणि खूप वेळ लागेल. तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते की माझ्या जर्नीतनं मी तुम्हाला काय टिप्स देऊ शकते. आणि मला आवडेल की जर हात वर केला की आता कोण एक्झाम्स देत आहे MPSC आणि UPSC म्हणजे सिलेक्शन झाले तरी पण तुम्ही करताय प्रिपेअर आहे थोडे जण ना. तर आणि जे सर तुम्ही आधी सांगितलं की MBAची तुम्ही बॅच सुरू करताय हा खूप चांगला उपक्रम आहे. कारण आम्हाला त्याची जाणीव आहे. कारण आपल्याकडे आपण सुरुवात करतो ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षांसाठी. आपल्याकडे असं बॅकग्राऊंड नाहीये की आधीपासून तो सेटअप ती विचार करण्याची पद्धत. प्रशासनामध्ये माझे वडील होते पण फक्त होतं डोक्यात ती करायचंय असं आधीपासून स्ट्रॅटेजी नसतात. आणि त्यांनी जे सुरू केलं ना की आठवीपासून कारण तो एक स्ट्रॅटेजी वाईज अभ्यास होणार आणि मग ते यश फिक्सच होतं केल्यावर. मला असं वाटतं की क्लासची खूप गरज आहे. आधीपासून गरज आहे. आपल्याला एक डिरेक्शन मिळतं. आपण कुठे भरकटत नाही. आणि मला लायटर नोट असं वाटलं की सांगळे सरांच्या आधी भेटले